नमस्कार मित्रांनो, अचानक कोल्हापूरला जाण्याचा प्लॅन झालाय. तर सध्या आपला तरळे गगनबावडा कोल्हापूर या रस्त्याची परिस्थिती खूप बेकार आहे. म्हणजे काम चालू आहे, त्यामुळे भरपूर धूळ आहे. म्हणून आम्ही आज चाललोय फोंडा घाट मार्गे. तर या व्हिडिओमध्ये आपण फोंडा घाट रोडची कंडिशन बघणार आहोत. तर या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर मी आणि सर्वेश चाललोय आणि मागे आपली आहे टियागो. मस्त. चला, तर टाटाच्या गाडीने आपण ट्रॅव्हल करतोय. खूप चांगला अनुभव असणार आहे. बघूया, आता रोडवर डिपेंड आहे. तर चला, घाटाची सुरुवात झालेली असा आणि इकडे रोड तर मस्तच असा. पण मी मागच्या आठवड्यात समजलं सर्वेश एका गेलेलं आहे, कोल्हापूरला गेले त्यावेळी तरळे मार्गेन गेलेले आहे वैभववाडी. सगळ्या ठिकाणी काम चालू पूर्ण. इकडून राधानगरी 39 किलोमीटर. त्यामुळे ना बहुतेक जे गाडी असतात ना ते आपल्या ह्या रूटने जातात फोंडा मार्गे. तर आम्ही पण आता म्हटलं ह्याच रस्त्याने जाऊया. उगाच म्हटलं तिकडनं धुळीतून ही छोटी गाडी हे करणं बरोबर नाही. ह्यो रस्तो मध्ये मध्ये खड्डे तसा कळलेला, कारण एक 4 दिवसापूर्वी मित्र आहे ना पास झालो, बोललो की मध्येच अचानक खड्डे असत. बाकी घाट सेक्शन व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडून येऊचा ठरवला. आता अजून एक घाट असा आपलं आंबा घाट. तर त्या येताना बघूया, जमल्यास आंबा घाटांना पण येऊ. तर त्याचे पण अपडेट तुमका देऊ. कारण गगनबावडा तर करोड घाटने यांना म्हणजे भरपूर त्रासदायक आहे. आता आमका तर म्हणजे 3 तासाचं अंतर लागतं, पण त्या दिवशी 4.5 तास लागले जवळपास. कारण गाडी 10-15च्या वर जायतच नाही. त्यात विदाऊट एसी गाडी असत तर वाट. आणि छोटे गाड्यांका कसे पूर्ण आपले ते ह्या बनवतात ना, काय ते टेम्पररी रस्ते सर्व्हिस रोड बनवतात ना तात्पुरते, त्या रस्त्यात तर पूर्ण असे लप ठेवले त्यांनी की आपण काय म्हणजे ही अशी छोटी गाडी घासता पूर्ण. मी 09 होय बाबा, थांबतोय सोन्या. Attention to the vehicle ahead. Attention to the vehicle ahead. काय रे, गाडी आहे ना समोर. अटेन्शन म्हणता तू, गाडी आहे समोर. ऐक, काय सेन्सर लावून घेतलेला काय? नाही, कॅमेरा तो सेन्स करतो. हो, गाडी आहे. अरे आता एकच गाडी चालू देऊ काय? तूच चालव गाडी वेळनी. राधानगरी 38 किलोमीटर. ह्यो एक पॅच खराब होतो ना सर्व. आपण इल्लो त्यावेळी. हो, त्याका किती आता दिवस झाले. आपण कधी इलेलो होते? गेल्या वर्षीच्या हा, गेल्या वर्षीच्या दिवाळीत ती व्हिडिओ काढलेली. याच्या वेळी इलेलं आहे जे जीवन आणि आम्ही तलाठीच्या परीक्षेत जीवन गेलेलो. तलाठीच्या परीक्षेत खास गाडी घे. रिझल्ट मध्ये काय खास नाही झाला. ते गेले कोल्हापुरात शॉपिंग करू. त्यानिमित्तानं परीक्षा दिली. त्यानिमित्तानं तिने परीक्षा दिली. आणि परीक्षा जास्त म्हणजे अशी जवळ ना, कोल्हापूर पासून पुढे काहीतरी गडहिंग्लज काहीतरी ह्या होता, तिकडे होता. गडहिंग्लज काहीतरी होता, नाव त्याचं कधी लक्षात राहून नाही. पण ह्या आता मस्त जरा रुंदीकरण केल्याने वाटतं. अरे रस्तो होय, थोडं रुंद वाटतं. थोडं रुंद वाटतं. हा, हे बघ आपला स्पॉट. तर इकडे आम्ही थांबलेलो मागच्या वेळी अल्टो घेऊन. मागच्या वेळी अल्टो होती, आता आपल्याकडे टाटाची असं टियागो. पण मस्त घाट एकदम भारीचा. नक्की येऊ शकतास. तर पुढे कसा काय हा काय आयडिया नाही. हे खड्डे नॉर्मल आहेत गगनबावडा घाटापेक्षा, करुळ घाटापेक्षा. लोकांना राग येत रे बाबा गगनबावडा म्हणून. गगनबावडा होय, सॉरी दादा सॉरी. करुळ घाट, तो करुळ घाटच असा. त्याला कसा गगनबावडा बोला तो झालेला तसा. त्या दिवशी पण एसटीत ना कोणतरी सांगित होतो, म्हणजे तो बोलताना कोणतरी फोनवर सांगत होतो की मी घाटात असं आहे. तर बघा ना, गगनबावडा नको बोला, करुळ घाट हा तो. ठीक आहे, म्हटलं भावनेचा आपण आदर करू. एवढी आयुष्य द्या केल्याने, पॅच केल्याने. नाहीतर गाडी माझ्या होत्या. सूर्योदय झालो आपण या डोंगराच्या ना इकडे येत नाही अजून.
सर्वेश, केदारनाथची घाटी. केदार घाटी में आपका स्वागत. केदार घाटी में आपका स्वागत है. BS6 ST लांबची होती कशी तरी, सोलीची असते. अरे केदार घाटीत पण भारी आयुष्यपत असं विषय की आपल्याकडेच बघा, कोकण बरा बेस्ट होय की नाही सर्व. बाकी तुम्ही काही पण फिरा जगभरात, पण कोकणासारखं आपल्या काही एरियाच नाही. GT यांचा काय झालं रे सर, असे एक धबधबो हा मस्त. आता चालू नसतो वाटतं ना तो. मागच्या वेळी दिवाळीत पण बंद होतो ना. सुकलो पुरं सुकलो. आता हल्ली तर सगळे ट्रॅव्हल्स इकडूनच येतात. बहिणा मधले पॅच वर्क पण जरा चांगले केलेली आहेत. रुंद पण केल्याने. अरे काय रुंद पण केले जास्त सांगतं, कारण अगोदर जरा ना थोडस अरुंद होतो रस्तो. गाडी उतरवची लागा खाली. आपण उलटो घेऊन नेलेलो त्यावेळी भेटी, खाली उतरायचं लागायचं गाडी. हे ट्रकवाल्याने काही ना तरी मारायचे भेटी रस्तो. ट्रकवाल्यांपेक्षा वरचे 4 व्हीलर वाले येतात ना. हो मुंबईचे वगैरे ते मधून चालवतात गाडी. सर्व्या आता घाटातला वातावरण सॉलिड आहे बाई. हवा आहे ना, हवा आता हैसर एवढी नाही हा, पण जसं तो ना वरती टॉपला एकरशीत ना गाडी. हा काय नाही चल तर ना वरती आता त्या टॉपला गेलोस की एवढी बेकार हवा ना की तू उभं नाही राहू शकत. 2 व्हीलर वाला एक तर गाडी न्यायचं म्हणजे भारीच. हलता गाडी. अरे शाप हलता म्हणजे अकडची गाडी तकडे. मागच्या वेळी त्या प्रथमेशाने मी कोल्हापूरला जात होतो. आम्ही आपल्या कार मध्ये AC लावून मस्त पैकी, आणि प्रथमेश गाडी म्हणजे थांबवल्या मध्ये, कारण 2 व्हीलर वाला मध्ये मध्येच होतो बरोबर. अरे तो त्या वराड तयार म्हटलं मला एक तर पुढे तरी जाणार, तर मागे तरी जा. आमका काय माहिती बाहेर एवढी हवा आहे त्याच्यामुळे पुढे जाऊ कधी मागे जाऊ भेटणार नाही. प्रथमेश दरवाजाच नाही खोलत. नंतर आम्ही दोघे जण इकडच्या ड्रायव्हर बाजू आहे ना तिकडच्या साईडने उतारलो, आणि दोघे जण हात पकडून एकमेकांचे तिघांनी गाडी आम्ही बाजूक घेतली. एवढी हवा भयंकर. आता त्या दिवशी पण मी येईल ना रिटर्न येताना सकाळी 7-7:30 वाजता मी घाटात होतोय. त्यावेळी पण तुफानी हवा, कारण एसटीत नाही येईल ना येताना. बाकी 4 व्हीलर असता काही वाटत नाही, पण एसटीत भयंकर जाणं होतं. दाजीपूर 6 किलोमीटर, निपाणी 80. आपल्या निपाणी साईडला जाऊचा. वाव, अजून सूर्यदेवांनी त्यांना डोकं वर काढूक नाही. काय रे फिरांसारखं वाटलं का आम्ही गव्हर्नमेंट एक्झामचे फॉर्म भरतो. बरोबर. आता पण एक्झाम असा सर्वेची माझी नाही. रिझल्ट बद्दल काय विचारायचं नाही. बरोबर. आम्ही कर्म करतो, कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवत नाही. सगळ्याच गोष्टीत शेवटी भगवद्गीता काय सांगतात, कर्म कर. बरोबर. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित्. म्हणजे काय, कर्म कर, कर्माच्या फळाची अपेक्षा करू. बरोबर. तसं एक्झाम द्यायचे, रिझल्टची अपेक्षा करायची नाही. बरोबर लागाच तुझं. हो. काय रे घेऊया काय रे, आमका म्हणजे कॉलेजात शिकवायचे. तू कराय काही इथलंच नाही ना इंडस्ट्रियल व्हिजिटला. आमका कोल्हापुरात की होय कोल्हापुरातच घेऊन असे मोठे ह्या दाखवले घेऊन डोझर. ते फोटो माझ्याकडे असत असणार. फोटो असत अजून तुझ्या खायच्या मेट्रो मधले. मेट्रो सॅमसंग मेट्रो. आणि त्याची क्लिअरिटी काय होती त्या मोबाईलची, अजून पण तो ना फोटो ब्लर नाही होणार. आणि त्याच्यात जे कलर इले आहेत ना ते आताच्या हे आपले काय ते 48 मेगापिक्सेलचे आणि सॅमसंगचे कॅमेरे आहेत ना, ते का बेंडी त्या कलर्स मध्ये ह्या करतात. गाडी हिंदुस्तान कॅमेरा को पे जाता तो
डॅशबोर्डचा व्हायचा रे मध्ये. डॅशबोर्ड तो मोठा नाही कसं जाता तो बघ काढवासारखं. 7 वाजता निघालो आपण 8 वाजले तरी अजून पोंडा गाठायचंच असं. काय नाही आपल्या 12 वाजेपर्यंत पोहोचायचं. फर्स्ट टार्गेट हा सर्वेश. माझं काय टेन्शन. अरे अजून प्रिंट पण नाही मारलं. काय सांगतो कोणी प्रिंट मारलाय ना. तू काल बोललो म्हणून मी येईल. चला सुद्धा वाढवतो का तिकडे बरा केले. इकडे पण एक्सटेंड केल्याने रस्ता. एक मस्त ना फोटो घेऊया. थंबनेल तीव्र उतारा कदाच का MH20. ह्या घाटात ना तशी व्हिडिओची क्लॅरिटी चांगली येणार नाही, कारण उजेड पडणार नाही. बरोबर. त्यामुळे हो ते करुळ घाटात भारी सूर्योदयाच्या वेळी तर खतरनाकच. आणि जर तू ना 9-10च्या आसपास असशील ना, हा फॉरेन लोकेशन. पावसात तर सगळ्यातच भारी. गांगू माऊली प्रसन्न म्हणतं. कसं काय म्हटलं MH07 म्हटलं असं होईल असा अंदाज होतो माझा. सर आपण वरती तो एक्सपिरियन्स घ्यायचा हवेचं. दगड बोलतो खाली. अजूनपर्यंत तरी रस्तो मस्तच भेटला. हे फिरतो तर अजूनच रुंदा केल्याने रस्तो. इतकंच होतो वाटतं रस्तो. हो एवढंच होतो रस्तो. आता वाढवल्याने बहुतेक. आणि पावसात ना ह्या घाटात दरड कोसळलेली. शक्यतो ह्या घाटात ना दरड सहसा कोसळत नाही, कारण झाडा वगैरे भरपूर मस्त असत ना त्याच्यामुळे. गगनबावडाच येतात. करुळ घाटात सारखा ना इकडे पूर्ण असं वरच्या कातळ नाही. हे बघ ह्या हल्लीच पडलेला काय रे. होय हल्लीच पडला ताच म्हटला. कारण असं शक्यतो आता कशी रहदारी वाढली काय मग जरा व्हायब्रेशन होतात ना, कारण सगळे हेवी गाडी आता इकडून येतात. MH09 वॅगनार. वरला मस्त बी दिसत रे आज. तुका पण नाही आपण पोचला वाटतं आता. इलो झालं घाट संपलं. ह्यो घाट सुरू होते खतम होता ही घाट. अरे हळू 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 हळू. मस्त याला पहिल्यांदा आपल्याक ना ह्यो कोंडा घाट तसं चांगलं मिळालं. नाहीतर आमका सगळ्या घाटातून खड्ड्यातनच येऊची सवय लागलेली आहे. मुंबई गोवा हायवे पण भेंडी खड्ड्यातूनच जावा. अकडे कोल्हापुरात जाताना पण खड्ड्यातूनच जावा. अरे कैसो एखादं रस्तो तरी चांगलं ठेवा की ना. आता कसे थांबलेत बघ टर्निंगला. उलटी काढतात. पण तो टर्निंगला कोणतरी वर नाही येलो घेऊन जायचं का खाली. अजून पुढे असं अजून नाही गाडते काय होतो नक्की. अजून 2-4 वळणं असत काय. या कंटेनर वगैरे नाही जास्त अकडनं यायचे नाही. अरे का पार्किंग लावलं काय रे. हे बघ आता सगळे ट्रॅव्हल्स वाले इकडून येतात.
तिकडून आता येतं का शक्य, तिकडून आता फक्त एसटी वाले चालू असत. थँक्यू बाबा. पहिलो ट्रक वाले ना हात काढून सांगल्या ना की बाबा जावा पुढे. होय. हा आता सूर्योदय येईल चालू वाटतं. किरणा येईल आता, मगाशीच झाला सूर्योदय पण आता किरणा येईल. स्पर्धेवर आळा, अपघात टाळा. वाव मस्त. अरे कधी एक चुकवलं तरी 1 किलो आपडे. सही वाटतं ना. सस्पेन्शन मग हो ही एअर काय, एअर सस्पेन्शन काय काय बोलतात ना, काय माहिती. एअर सस्पेन्शन का एअर ब्रेक, वॉल्व्हर का काय तसं पण बघ तरी भारी जाणार काय तर वॉल्व्ह कधी असता काहीतरी. वाव सही 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 मस्तच. सर्व फोटो काढ व्हिडिओ घे. मस्तच एकदम. आता चांगला ऊन इला. अरे गेला पण ऊन. चला पुढे काढूया गाडी. अल्टो. वाव चायला ऊन इला म्हणून मी तो गॉगल काढलाय. ह्याच्या घाटात आपल्या वेळ कसं काय लागलो सर्वेश. माहिती हे गावले ना तो. हो तिसरो आता हो. पुढे दरड प्रवेश क्षेत्र आहे. मस्त आहे बघ. आता हे सगळ्यांना सुकला आता. तर पावसात तर भारी सगळा एकदम गारगार गारगार हिरवा गार. या घाटात पण दुर्लभ करतले रे शक्यता असं वाटतं मग रस्तो काही उकडता. ट्रॅफिक मध्ये उकाडतो. आणि भरपूर हेवी गाडी आहे ना, म्हणूनच करोळ घाटाची वाट लागली त्याच्यामुळे. हो आल्या सर्व तू पहिल्यांदा एकदम प्रॉपर नाव घेतलं. हो सर्व्या पुढे एक ना टर्न ना असं पूर्ण ना यूपी ना आपण आणि आपण अशी ना ड्रिफ्ट चेक करू शकतो बघ. पुढे तो ब्रेक मारायचा आणि मागतो टायर फिरवायचा. संपलो गाडी. गाडी संपलो आता. बघ असं पण रिटर्निंग वॉल केलेली आहे. वर गेलो काय झाला. एकांना काय करायचं माहिती. स्पीड होना चाहिए 30 किलोमीटर पर आवर. 30 किलोमीटर पर आवर की स्पीड से जंप करा. अरे दादा ऐकता तिकडे. दादा ऐकता म्हणतो. परत गाडी मिळायची. फीचर व्हाय होता की आपण साऊंड म्यूट करून ठेवू शकतो. त्याचा फायदाच काय रे. सूर्याची किरण येईल. जरा थांबूया आहे सर्व. मस्त बरं पण अकडे हवा नाही एवढी रे. चला आता तुमका वरणा घाटात उभी दाखवतो मस्त. पण इकडे आपली कार पार्क केली असा आणि आपण आता इकडे एक पॉइंट असा सनराईज पॉइंट. तर तिकडे आता बघूया जाऊया. वाव कसलो गरगर आहे तिला टर्न घेऊन. चला पटकन क्रॉस करूया. वाव धुक्यात हरवलेला कोकण. आणि नुकतंच आता सूर्योदय झाला आणि सूर्याची किरणं इकडे मस्त पडली असत. आणि आता समोर धुक्यामुळे एवढा काय क्लिअर आपल्या खालचा जो पूर्ण डोंगर तळ क्लिअर व्हिजिबल होत नाही. पण व्ह्यू तर मस्त असा धुक्याचं वगैरे. हे बघा इकडून सूर्यदेवाचं आगमन होता आणि सुंदर असं घाट. वाव सर्वेच मजा येईल या. तरी पण हवा एवढी नाही कारण परवाच्या दिवशी मी करोळ घाटातून येलेलं आहे त्यावेळी भरपूर हवा होती. म्हणजे असं की विंडो खोलू शकत नव्हते. पण इकडे तेवढी नाही कारण ह्या घाटात कशामुळे असतात काय आपल्याला कल्पना नाही.
पण मस्त वाटतं सकाळी सकाळी एकदम असा थंडगार वातावरण. आपल्या खाली तिकडे मी शिरगावचं नेलं तेव्हा पण भरपूर थंडी होती, 18 डिग्री टेम्परेचर होता. इकडे थंडी तेवढी जाणवणार नाही पण गार हवा असा. वा. तर आम्ही व्हिडिओ इकडेच एंड करतो कारण आता आमका पटकन निघूचा, लवकरात लवकर परीक्षा केंद्रावर पोहोचूचा असा. तर चला, यो फोंडा घाटाचा व्हिडिओ तुमचं कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओत आपण आंबा घाटाने येतलो, तर आंबा घाटाची पण व्हिडिओ नक्की बघा.